आणि आता या बातम्यांनंतर बातमी नाशिकमधनं पाहूया। कारण जून महिना कोरडा गेला। नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची भीती व्यक्त केली जात होती। शेतकरी चिंतेत होता। पण जुलैमध्ये झालेल्या पावसानं फक्त 4च दिवसात नाशिकचं चित्रच पालटलंय। 2019 नंतर पहिला मोठा पूर नाशिककरांनी अनुभवलाय। नाशिकमधली धरणं भरल्यामुळे मराठवाड्याला देखील काहीसा दिलासा मिळालाय। नाशिकमध्ये कशा प्रकारे पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे आणि कशा प्रकारे पूरस्थिती नाशिकमध्ये निर्माण झाली आहे पाहूया। जून कोरडा गेला, पेरण्या खोळंबल्या, शेतकरी संकटात सापडला। पण जुलै महिन्यात बरसलेल्या पावसानंतर बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय। इतकंच नाही तर नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। नाशिक जिल्ह्याला सलग 4 दिवस पावसाने अक्षरशः झोडपून हे काढलेलं आहे आणि यामुळे आपण जर बघितलं तर जिल्ह्याच्या धरण साठ्यामध्ये देखील झपाट्याने वाढ झालेली आहे। 4 दिवसात 26% पाणीसाठा जो आहे तो वाढलेला आहे आणि एकंदरीतच बघितलं तर ही समोर आता जी आपण बघत आहोत ही गंगापूर धरणावरील दृश्य आहेत। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आलेला होता। अनेक ठिकाणी म्हणजे जवळपास इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवण या तालुक्यांमध्ये पाऊस हा चांगला झाला। जोरदार बॅटिंग ही बघायला मिळाली, त्यामुळे धरणं ही भरली। यासोबत अनेक छोटे पूल पाण्याखाली गेले। अनेक गावांचा देखील संपर्क तुटल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळालं होतं। दरम्यान जर आपण बघितलं तर जून महिना हा कोरडा गेलेला होता। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस हा झाला होता, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरली होती। मात्र मागच्या 4 दिवसातच पावसाने खरं तर चांगली हजेरी लावली आणि जर बघितलं तर 23 पैकी 7 धरणं जी आहेत जिल्ह्यातील ती तुडुंब भरलेली आहेत, ओव्हरफ्लो झालेली आहेत। दरम्यान या पावसामुळे खरं तर नाशिककरांची देखील पाण्याची चिंताही मिटलेली आहे। पाणी कपातीचं संकट हे दूर गेलेलं आहे। धरणांमधून विसर्ग सुरू झाल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली होती। महत्त्वाचं म्हणजे 1969, 2008 आणि 2019 नंतर पहिल्यांदाच गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली। गोदावरीनं रौद्र रूप धारण केलंय। नाशिक शहराच्या भांडी बाजारात, नदीकाठच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। नाशिकच्या चांदोरी गावाला पुराच्या पाण्याने वेढा हा घातलेला आहे। गोदावरी नदीने धोक्याची पातळी खरं तर ओलांडलेली आहे आणि त्यामुळे संपूर्णतः चांदोरी गाव जे आहे ते पाण्याखाली गेलेलं होतं। आपण आत्ताची ही जर दृश्य जर बघितली तर चांदोरी गावाकडे जाणारा हा रस्ता आहे, तिथे 4 व्हीलर हे जाऊ शकत नाही आहेत। अशा प्रकारे गुडघ्याभर पाण्यातून खरं तर नागरिक जे आहेत ते ये जा करतायत। संपूर्णतः ही बाजारपेठ जी आहे ती खरं तर पाण्याखाली गेलेली होती। घरांमध्ये असेल, दुकानांमध्ये असेल, पाणी हे शिरलेलं होतं। एकंदरीत आत्ताची आपण हे परिस्थिती बघितली तर हे नागरिक आहेत आणि डोक्यावरती खरं तर सामान घेऊन खरं तर निघालेले आहेत। नुकसान भरपूर झालेलं आहे। आता आमचं काही माल ओला झाला, अचानक पाणी वाढून गेलं, त्याच्यामुळे आता नुकसानाचा अंदाज हा आता पूर्णपणे झालेला। आता आमचं साड्यांचं दुकान आहे, माल खराब किती झालाय, काय झालंय, पूर्ण किती पाणी होतं तरी? पाणी ही पहिली रॅक म्हणजे साधारण असं गुडघ्याच्या वर पाणी, गुडघ्यापर्यंत पाणी होतं। हां, आपण बघितलं तर साड्या असतील, ड्रेसेस असतील हे इथे होतं आणि पूर्णपणे जवळपास निम्म्या एवढं पाणी जे आहे ते इथे शिरले होतं। मावशी, काय कसं नुकसान झालं, कसं आता काढतायत पुन्हा? हे काय बघताय ना तुम्ही आता कसं काढतोय? पूर्ण दुकान पाणी आहे? हो, पूर्ण दुकान, तर अर्ध्या दुकानामध्ये पाणी होतं। किती साड्या होत्या, काय कसं नुकसान झालं? साड्या भरपूर होत्या। आता नुकसान काय लगेच सांगता नाही येणार काय झालंय काय नाही। आता कधीपासून काढताय ते सगळं? आम्ही रात्री 1 वाजेपासून इथे। फक्त चांदोरीच नाही तर सायखेड्यासह 8 गावांना पुराचा वेढा पडलाय। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगणा, कळवण, दिंडोरी आणि पेठ तालुक्यात मुसळधार पावसानं नद्या दुथडी भरून वाहू लागलेत। अनेक छोटे पूल पाण्याखाली गेलेत। काही गावांचा संपर्क तुटलाय। निफाड आणि सिन्नरला जोडणारा पूल 3ऱ्या दिवसापर्यंतही पाण्याखालीच होता। सध्या चांदोरी आणि सायखेडा या 2 गावांवर पाण्याचं संकट आहे, तर मल्टिपल लेवलला आम्ही उपाययोजना करत होतो। काल आम्ही सर्व त्या पाणवेली काढून घेतल्या। आज आमचे सायखेडा आणि चांदोरीचे मिळून साधारणतः 400 कुटुंब स्थलांतरित करण्यात आले आहेत। काही लोक स्वतःच्या रिलेटिव्हजकडे गेले। बाकी लोकांसाठी आम्ही जिल्हा परिषदच्या शाळा, ग्रामपंचायतच्या बिल्डिंग, विकास सेवा सोसायटीच्या बिल्डिंग किंवा असे आता आपण इथं उभं असे हॉलमध्ये आम्ही व्यवस्था केली। त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही डॉक्टरांच्या टीम्स सिलेक्ट केलेल्या आहेत आणि त्या वेळोवेळी इथं व्हिजिट देतील। जिल्ह्यातील धरणसाठा 4 दिवसात 54% वरून 79% पर्यंत पोहोचला। 23 पैकी 7 धरणं भरली आहेत।
तर 9 धरणांमध्ये 70% अधिकचा पाणीसाठा जमा झालाय. नाशिकमध्ये झालेल्या दमदार पावसानं मराठवाड्याला सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी असेल, दारणा असेल किंवा कादव असेल या नद्यांना जो तो मोठा पूर या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यामुळे जे आहे ते नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदेड मंगळवेढा धरण आहे ते या ठिकाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. या ठिकाणून या धरणातून आपण जर पाहिलं तर जवळपास 94,000 क्युसेस पेक्षा अधिक वेगाने जे पाणी जे ते गोदावरी नदीच्या पात्रात या ठिकाणी सोडण्यात आलंय. आपण ड्रोनच्या माध्यमातून बघू शकतो की या ठिकाणी पाणी सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदी जी आहे ते या ठिकाणी रौद्र रूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय. या पालखेड धरणातून पाणी सोडण्यात येत जरी असलं तरी या पुरामुळे जे पालखेड धरण पाणी क्षेत्रातील चांदोली असेल, सायखेडा असेल, करंजगाव असेल, चापडगाव असेल हे जे पाणलोट क्षेत्रातील गावाची जी शेती जी ती या ठिकाणी पूर्णतः पाण्याखाली आल्याचे पाहायला मिळते. शेकडो हेक्टर जमीन जी येते शेती जी येते पाण्याखाली आल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या ठिकाणी पाहायला मिळतंय. या नांदूर मंजुळेश्वर धरणाच्या एकूण 5 जे वक्राकार गेट आहे या गेटमधून पूर्ण क्षमतेने पाणी जे ते आता गोदावरी नदीच्या माध्यमातून आता मराठवाड्याच्या जायकवाडी धरणाच्या दिशेने या ठिकाणी झेपवताना पाहायला मिळते आणि त्यामुळे या पाण्याचा जो तो मराठवाड्याच्या भागाला या ठिकाणी दिलासा मिळणार असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमध्ये कशा पद्धतीनं पाणीसाठा जमा झालाय यावर एक नजर टाकूयात. दारणा धरणात 88.82, मुकणे धरणात 56.20, वाकीमध्ये 50.60, भाम धरण 100% भरलंय. यासोबतच भावली आणि वालदेवी सुद्धा 100% भरून वाहू लागली आहेत. गंगापूर धरण 87.21 तर कश्यपी धरण 91% जास्त भरलंय. गौतमी गोदावरी 92% तर कडवा 82% जास्त भरला आहे. आळंदी 98%, भोजापूर 100%, पालखेड 59% तर करंजवण हे 68% भरलं आहे. ओझरखेड धरण 100% भरलं असून वाघाड 77% तर तिसगाव 75% भरलंय. पुणेगाव आणि चकणापूर अनुक्रमे 66 आणि 74.5% भरली आहेत. हरणबारी धरण आणि केळझर तुडुंब भरून वाहू लागलंय. 4 दिवसांच्या पावसानं नाशिकचं जनजीवन विस्कळीत झालं. दुसरीकडे धरणं भरल्यानं पाण्याची चिंता मिटली. चिंताग्रस्त मराठवाड्याला या पावसानं काहीसा दिलासा मिळालाय. पावसाचं प्रमाण कमी झाल्यानंतर धरणातील विसर्ग सुद्धा टप्प्याटप्प्यानं कमी केला जातो. त्यामुळे पूरस्थिती ओसरत असली तरी प्रशासन अजूनही सतर्क आहे. निलेश वाघसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.